1 तासात नाशिकला निघायचंय. ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालीये. पण माझी शॉपिंग काय संपतच नाहीये. तर नमस्कार मेरे प्यारे फॉलोअर्स, मी प्राजक्ता. वेलकम टू माय डेली व्लॉग. मला सँडल्स घ्यायचे होते आणि साडीवर मॅचिंग बँगल्स घ्यायच्या होत्या. ते घेण्यासाठी नाशिकला निघायच्या 1 तास आधी मी सगळं जाऊन घेऊन आले. आणि ही जी काल मागवलेली बॅग आहे सिम्बासाठी, त्या बॅगमध्ये सिम्बा किती मस्त आणि क्यूट बसलाय ना, खूप छान वाटतंय मला. तो असा बॅगमध्ये छान बसलाय आणि त्याला ती बॅग खूप आवडली आहे. आम्ही सगळी तयारी झाली, बॅग वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो नाशिकला. आणि पप्पा, मम्मी हे मागे बसलेत, सिम्बा पण त्यांच्याजवळ आहे आणि मी पुढे बसलेली आहे. तर आम्हाला नाशिकपर्यंत आमचे प्रमोद भाऊ जे आहेत ते सोडायला येणार आहेत आणि नाशिकपासून पुढे दिंडोरीला म्हणजेच मम्मी-पप्पाच्या घरी पप्पा गाडी चालवून घेऊन जाणार आहे. यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाने न जाता कसारा इगतपुरी मार्गाने निघालो आहोत आणि कसारा घाट सुरू होण्याआधी आम्ही जरा वेळ चहासाठी थांबलो होतो. त्यावेळेस सिम्बा हा डायरेक्ट स्टेअरिंगवरच येऊन बसलाय. पुढचा प्रवास सुरू झाला. कसारा घाटातून बऱ्याच दिवसानंतर आलो त्यामुळे खूप छान वाटलं. नाशिकमध्ये पोहोचल्यावर प्रमोद भाऊंनी उतरून घेतलं आणि ते कल्याणला रिटर्न निघाले. तिथून पुढे पप्पाने गाडी चालवली आणि आम्ही पोहोचलो दिंडोरीला. दिंडोरीला पोहोचल्यावर सगळ्यात पहिले मी सिम्बाला डायरेक्टच वरच्या रूममध्ये घेऊन गेले. हे असे आवाज तो का करतोय माहिती कारण की माझ्या माहेरी पण एक मेल कॅट आहे. तुम्ही जर माझ्या आधीचे व्लॉग बघितले असेल, तर तुम्हाला माहिती असेल की माहेरी पण एक मेल कॅट आहे. त्याचं नाव आहे क्रिशू आणि तो खालच्या रूममध्ये आहे आणि मी याला वरती एका रूममध्ये बंद केलंय. म्हणून हा असा रिॲक्ट होतोय, कारण की त्याला त्याचा वास येतोय. म्हणून हा असे वेगवेगळे आवाज काढतोय डरावणी आणि त्याची मलाच भीती वाटते. जेव्हा कधी माझ्यासोबत मी सिम्बाला माहेरी घेऊन येते, त्यावेळेस त्याला मी वरचे जे 2 रूम आहेत, त्या 2 रूममध्येच मी सिम्बाला ठेवते आणि खालच्या रूममध्ये आमचा कृषू असतो. मी त्यांना आजपर्यंत कधीच समोरासमोर आणलेलं नाही, कारण की मला स्वतःला भीती वाटते, की ते समोरासमोर आले तर काय होईल? भांडण करतील, एकमेकांना मारतील, या भीतीने मी त्यांना आजपर्यंत कधीच समोरासमोर आणलेलं नाहीये. आणि हो, याआधी मी एक व्लॉग शेअर केला होता, सुगरण पक्षी जो त्याचं घर किती मेहनतीने उभा करतो आणि किती मेहनत लागते त्याला त्याचं स्वतःचं घर बांधण्यासाठी. हा तोच सुगरण पक्षी आहे आणि हे तेच घरटं आहे, जे खूप मेहनतीने त्याने बनवलेलं आहे आणि त्या घरामध्ये तो आता मस्त त्याचा छान असा बसलेला आहे आणि रात्रीची वेळ आहे, आय थिंक तो झोपलेला आहे. तर हे घरटं अजून त्याचं जसंचं तसं आहे. मम्मी-पप्पाने तिथे त्याला खायला वगैरे ठेवलेलं आहे. तर असा होता आजचा दिवस. Thank you so much. Take care and bye.